भरपूर मोर्चे आंदोलन झाले, पण आम्हाला ही गोष्ट पेटती ठेवायची आहे, थांबवायची नाही आहे। प्रशासनाने याची नीट कारवाई केली पाहिजे, त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टावर साहेबांनी घेतलाय गुन्हा। भुसे साहेब पण आमच्यासोबत त्या मदतीने उभे आहेत, आमच्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून। बाकी मंत्रिमंडळांनी पण आमची ती दखल घेतली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टावर जशी लवकरात लवकर ही सुनावणी घेता येईल या विनंतीसाठी आम्ही आजही नाही, परत 4-5 दिवसात परत रस्त्यावर उतरू। मालेगाव तालुका शांत बसणार नाही। आमच्या मुलीला न्याय भेटेपर्यंत, आमच्या बहिणीला न्याय भेटेपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहू। कायद्याप्रमाणे त्याला फाशीच होईल। त्याला अरे फाशी नाही झाली सर, हे आंदोलन आम्ही करू। ही घटना अतिशय काळीमा फासणारी आहे। डोंगराळे नव्हे, मालेगाव नव्हे, तमाम महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी घटना आहे। त्याच दिवशी सन्माननीय दादासाहेब भुसे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि जलद कोर्टामध्ये हा न्याय होणार आहे, सगळ्यांना न्याय भेटणार आहे। आपण शिवाजी महाराजांचे लेकरं, आपल्या कायद्यावर विश्वास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे, त्यामुळे न्याय भेटलच। पण प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या नराधमाला सहकार्य करायचं नाही, कारण त्याने अतिशय निष्पाप 3.5 वर्षाची बालिका, ज्या बालिकेला कळत नव्हतं, छानची ABCD म्हणत होती, त्या ठिकाणी सन्माननीय दादा भुसे साहेब कधी एवढा आक्रोश करत नाही, कधी एवढे हे करत नाही, पण त्या दिवशी साहेब अतिशय चिडलेले होते, कारण ही घटना अतिशय काळीमा पात्र। एन्जॉय ग्रुपच्या वतीने हा लढा चालूच राहणार आहे। सन्माननीय कुणाल भाऊ पाटील आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या वतीने यज्ञाला नक्कीच न्याय भेटेल। मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही आमचे मायबाप आहेत, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, फक्त त्या नराधमाला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही। ज्याप्रमाणे पोलीस आपला वकील साहेबांनी त्याचे कुठलेही केस दाखल केली नाही, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सहकार्य करावं, हीच मी माझ्या आया बहिणीच्या वतीने, हे लहान बालिका आहेत, यांचं सुद्धा म्हणणं आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे, एवढंच बोलतो। कायद्यानुसार जशी घटना घडली साहेब 3:30 वाजता ऑफिस जवळ 2 वाजून 20-25 मिनिटापासून सोबत होते, तर दुसऱ्या दिवशी साहेबांनी तो पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवावा, त्याला ताबडतोब फाशी व्हावी म्हणून त्या पोरीच्या घरच्यांना, आमच्यासारखी काही मंडळी असेल, मंत्रालयात पहिल्याच दिवसापासून निवेदन दिलंय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, या गोष्टीला तात्काळ फाशीच झाली पाहिजे। माझ्या तालुक्यात ही गोष्ट मी खपवून घेणार नाही, पण माझी बाकीच्याही
जे कोणी आमच्याकडे प्रतिनिधी येतात यांना एवढंच म्हणून आम्हाला तुमच्या भावना कळतात. तुम्ही येथे येणारे लोक जे आहेत ते त्या मुलीबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रशासनाला पण त्या मुलीबद्दल प्रेम आहे. जी घटना घडली ती अतिशय अमानुष पद्धतीची आहे. शेवटी प्रशासकीय काम आहे. प्रत्येकाला वाटते की आता तात्काळ निर्णय व्हावा, परंतु काही प्रशासकीय चौकट असते. तुमच्या भावनांचा आम्हाला निश्चितच आदर आहे, परंतु प्रशासन त्याचं काम करत आहे. योग्यरित्या तपास करून त्याचे पुरावे सादर करून जास्तीत जास्त लवकरात लवकर आरोपींविरुद्ध ठोस पुरावे मिळाले सगळं त्याचं सादर करून न्यायपालिकेवर आपला विश्वास आहे. त्यामुळे त्या पद्धतीने होऊन तुमच्या भावनांचा आदर करून आम्ही पण हा संदेश आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो की जनभावना अशा आहेत. त्यामध्ये आपल्याला या जो काही विषय आहे तो कायदेशीरित्या प्रशासनाच्या ज्या काही नियमा चौकटीत ते करावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो. जे काही काल मी त्यांची बैठक घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की सर आपलं मालेगाव कॅम्पचे जे काही सगळे काही आपली जनता आहे त्यांचा आक्रोश आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने प्रशासनाला आमचं म्हणणं कळवू आणि ते त्या पद्धतीने इथपर्यंत आलेले आहेत. मी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली की साहेब असं आहे. साहेबांनी सांगितलं तात्काळ मी हजर होतो. त्यांच्या भावनांचा आदर करून ते निवेदन स्वीकारून ते आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तुमच्या भावनांचा पुन्हा एकदा मी सांगतो की आदर आहे. जे काही असणार आहे कायदेशीर प्रक्रिया न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असला पाहिजे. तुमचा सगळ्यांचा आहे. काल परवापासून या सगळ्या भावना आपण पाहतो आहे. आम्हालाही त्यांचा आदर आहे. फक्त कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता आपण भारताचे नागरिक आहोत, कायद्यावर चालणारे आहोत. तुमच्या भावना अनावर झालेल्या आहेत याची जाणीव आम्हाला प्रशासनाला आहे. महिला भगिनी किंवा लहान मुलांचं जेव्हा आम्ही बोलणं ऐकतो आम्हालाही कळतं, परंतु शेवटी सगळ्या गोष्टी या प्रशासनाच्या दृष्टीने न्याय प्रक्रियेतून कायदेशीरित्या करावं लागणार आहे याची फक्त तुम्हाला जाणीव करून देतो. आज तुम्ही सगळेजण आले, माननीय तहसीलदार साहेब इथे हजर आहेत, तर तुमचं आम्ही इथे स्वीकारू आणि त्या माध्यमातून हा सगळा मेसेज जो आहे तो वरती आम्ही पोहोचू. जास्तीत जास्त कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर ज्या खटल्याला गती कसं देता येईल हे प्रशासनाच्या नसेल आपण आणून देणार आहोत. आरोपीला फाशी, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. आज शांततेत होतंय सर, खरंच आज शांततेत इथून पुढे नाही. कारण तुम्ही म्हणताय शांत बसा, आम्ही शांत बसू. जे आई असते ना शांत बसणार 8 दिवस झाले तर भाड्यामध्ये सुरक्षा अधिकारी वेळ का आला सगळं तुमच्या हातात आहे. हे फक्त गोळा करून तुमच्यावर होत नसेल तर आमच्याकडे न्यायपालिकेवर विश्वास ठेवा फक्त, बस एवढंच.